पिझ्झा आपण खाणार आहोत. चला खा. मी याच्यामध्ये पिझ्झा बनतो का, तर मी म्हटले हो. तर आता आपण पिझ्झा बनवणार आहोत एअर फ्रायरमध्ये, आणि त्यानंतर मी तुम्हाला रिव्ह्यू पण देणार आहे आणि पिझ्झा टेस्ट पण करून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत कसं झालं. कॉर्न, शिमला मिरची, पिझ्झा टॉपिंग, चीज, किचन स्पायसी, ऑर्गॅनिक मसाला, आणि मी तर घेतलेला आहे या प्लेटमध्ये मी पिझ्झाला थोडंसं ठेवण्यासाठी. इथे मी पनीरच्या वरती टमॅटो सॉस आणि ऑर्गॅनो लावून मिक्स करून घेतले आहे. सुरुवातीला इथे मी पिझ्झा टॉप लावलेला आहे, त्यानंतर मेयोनीज पण लावलं. ते सर्व स्प्रेड केल्यानंतर मग आता इथे पनीर क्यूब, कांदा, शिमला मिरची हे सर्व गार्निश करणार आहे. चीज पण हे मला अशा प्रकारचं भेटलं आहे, त्यामुळे मला हे कट करूनच टाकावं लागेल. इथे मी शिमला मिरची थोड्या मोठ्या साईजमध्ये कट केली. ऑनियन, कॉर्न, वरती मी चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो पण टाकलं, आणि वरून मग जे चीजचे काप कट केले होते ते टाकले. आता रेडी झालेला आहे आपला पिझ्झा. आता मी ते ठेवते एअर फ्रायमध्ये. ठेवल्यानंतर इथे एअर फ्रायवरती 10 रेसिपींचं प्री सेट ऑप्शन आहे, तेच मी प्रेस केले. इथे पिझ्झाला 150 डिग्री सेल्सिअस 20 मिनिटासाठी ठेवते. बस छान आलं. आणि पिझ्झासाठी मी तयारी पण तुम्हाला सगळी सांगितलेली. आता मी तुम्हाला एअर फ्रायचा रिव्ह्यू मी तुम्हाला सांगेन. तर एअर फ्राय जेव्हा आम्ही घेतला तो 6,000चा होता, पण तो आम्हाला पडला 5,500ला, आणि आम्ही तो घेऊन पण आला. आणि एअर फ्रायमध्ये खूप छान छान वस्तू होतात. अगदी ऑइल बिलकुल लागतच नाही, ऑइल फ्री असे त्यामध्ये आपलं सर्व रेसिपी होतात. आणि ज्यांना कोणाला म्हणण्यापेक्षा आता सर्वांनाच ओबेसिटीचा प्रॉब्लेम झाला आहे, जे ते घरामध्ये जाड झालेत, कोलेस्ट्रॉल वाढले, फॅट वाढले, तर मग यावरती उपाय काय, खायला तर आपल्याला आवडतं. म्हणून म्हटलं चला एअर फ्राय घेऊ, म्हणजे त्यामध्ये काय होईल की लेस ऑइलमध्ये आपल्याला जेवण बनवता येईल, आणि ज्या काही हेल्दी अनहेल्दी गोष्टी आहेत त्या घरीच आपण बनवून खाऊ शकतो, आणि त्या पण कमी तेलामध्ये. म्हणून आम्ही असं ठरवलं आणि आम्ही एअर फ्राय घेऊन आला. आता रोज म्हणण्यापेक्षा कधीमध्ये जसं होईल तसं मी रेसिपी टाकतच जाईन. तसं तुम्ही पाहत राहा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. फर्स्ट टाईम मी लॉंग व्हिडिओ बनवला आहे, त्यामुळे थोडीशी मला भीती पण आहे, आणि मी जे आहे ते रिअलीच बनवलेलं आहे. तर मग तुम्ही ते पण कमेंट करून सांगा की मी कॅमेऱ्याच्या समोर अनकम्फर्टेबल आहे का कम्फर्टेबल आहे हे पण सांगा. चला मग पाहू आपण आता पिझ्झा आपला झाला आहे का. भाई साहब, आज हम पिज़्ज़ा खाएंगे. हाच एअर फ्राय घेण्यामागचं कारण असं की ह्या एअर फ्रायरला सी थ्रू ड्रोअर होता, म्हणजे आपण काय बनवतो ते सर्व दिसेल म्हणून आम्ही हा एअर फ्राय चूज केला. खूप गरम होता, आणि सर्व जे वरती व्हेजिटेबल टाकले होते ते बऱ्यापैकी शिजलेच होते. असाच पिझ्झा असतो ना, तसाच बनलेला आहे. आपण खाऊन टेस्ट करू. पिझ्झा घे हातामध्ये. चल नाही खात, हे घे. तर आज पिझ्झा आपण खाणार आहोत. चला खा. छान लागतं. छान तर लागतोय ना आपल्याला. दाखव. सगळं काढले त्याच्यातलं, खा. पिझ्झा केला पण खाला पण. आता बघा हे सामान सगळं पिझ्झासाठी काढलेलं. ऑर्गॅनो, फिनिक्स एक ठेवलाय. नेक्स्ट टाइम बनवत आहे. नेक्स्ट टाइम बनवत. बाय.